मैंने वो किया ना, आपका आपको सबका होना। यस वाह, एक कमिश्नर की तरह विभागाची सुधारणा झाली म्हणजे अल्पसंख्याक विभागासाठी हॉस्टेल झाले, इमारती झाले, ते आवश्यक आहे. त्यापेक्षाही आवश्यक काय असेल तर त्या विभागातील विद्यार्थ्यांचं शिक्षण होणे, त्या विभागातील प्रत्येक व्यक्तीचं आरोग्य सुधारणे. आरोग्य आणि शिक्षण सुधारलं की ऑटोमॅटिक समाज सुधारतो, हा इतिहास आहे. त्यामुळे या दृष्टिकोनातून निश्चितपणे आयुक्तालयाच्या माध्यमातून चांगलं काम होईल, मी अशी अपेक्षा व्यक्त करतो. नवीन जॉईन झालेले अल्पसंख्याक आयुक्त यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आयुक्तालयाच्या या उद्घाटन समारंभाप्रसंगी आपण सर्वांचं, विभागाचं आणि शासनाचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. बहुत शुक्रिया. अल्पसंख्यक जो यहाँ से फायदा उठाते रहेंगे. इसके बाद में बहुत अदब एहतराम के साथ हमारे डिस्ट्रिक्ट कलेक्टर दिलीप स्वामी साहब से रिक्वेस्ट करता हूँ कि वो अपने ख्यालात का इज़हार करें. जोरदार तालियों से दिलीप स्वामी साहब के इस्तेमाल करें. क्या कर रहा है उसका ऑपरेशन मिनिस्टर कर दूं? ए भैया, तात्काळी चौकस करून डिव्हिजन कमिशनर साहेब पास देऊ. आपल्या राज्यामधल्या मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळवण्यासाठी त्यांचे अर्ज हे 15 दिवसाच्या आत ठिकाणी काढायला पाहिजे. ते लोनचे असतील, काही लोकांना कर्जासाठी व्यवसायासाठी कर्ज लागत. आम्ही एक घरकुलाची योजना नवीन एक प्रस्तावित केलेली आहे आणि ती योजना म्हणजे पंतप्रधान महोदयांच्या नावाने 2.5 लाख आणि 5 लाख त्यांना कर्ज देण्यात येईल आणि त्या कर्जाचा व्याज आमचा हे डिपार्टमेंट भराल असा प्रस्ताव सर्वांनी त्या माध्यमातून ते अंतिम निर्णय घेतील आणि अंतिम निर्णय झाला मला असं वाटतंय की ते या अधिवेशनामध्ये पूर्ण होईल. आज आपण जे अण्णासाहेब महामंडळ आहे त्या धर्तीवर आज अल्पसंख्याक समाजाच्या लोकांनाही कर्ज उपलब्ध करून त्याचा सरकार भरता येईल. अण्णासाहेब महामंडळामध्ये भरतात तसा मायनॉरिटी डिपार्टमेंट अशा पद्धतीची ही मागणी या अधिवेशनामध्ये अनेक लोकांकडे माझ्याकडून आलेली आहे. ते सरकारमध्ये 1 रुपयात पीक विम्याची योजना चांगली आली होती. शेतकऱ्यांना काही ठिकाणी 50 कमी कमी पैसे मिळतात. शेतकरी नाराज आहेत. नाही, मी हा महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे. मी त्याची तुम्हाला जबाबदारीने सांगतो की कोणालाही सरकारच्या GR-नुसार कमीत कमी 1 गुंठा 2 गुंठा बी असते तर 1000 रुपयापेक्षा कमी मिळणार नाही याची दक्षता सरकार घेते. 1 रुपया विमामध्ये कालच मुख्यमंत्री महोदयांनी कॅबिनेटमध्ये चिंता व्यक्त केली तर कोणत्याही परिस्थितीमध्ये पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून तात्काळ त्याचे निर्णय घेताना प्रत्येक माणसाने जो विमा काढलेला आहे, मागणी केलेली आहे, त्याचा कोणता पीक आहे, किती नुकसान झालेलं आहे याची भरपाई देण्याचे आदेश मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोनही होते. मी त्या खरीप हंगामाने ज्या मीटिंगमध्ये असताना त्यांनी आदेश दिला. मला वाटतं की आपण जे बोलले याला मी निश्चित तपासून घेईल आणि कदाचित असं होत असेल तर त्या विमा कंपन्याला माफ केल्या जाणार नाही. सर उद्यापासून मोबाईल दुसरा नाही मी एकदा काही चर्चेमध्ये एक व्हॉट्सअपवर मी ग्रुपवर एक बातमी देऊन टाकली की अशा पद्धतीने तहसीलदारांना आता आयुक्त बनवलं. CO हा छोटा पद आहे, आता आयुक्त त्यांच्याकडे आहे. आयुक्ताच्या माध्यमातून तो जे काही निर्णय असेल ते निर्णय ते देतील आणि मला मी तुम्हाला गॅरंटी नाही सांगतो की कुठंतरी वक्फ बोर्डाच्या माध्यमातून काही चुकीचं झालं असेल तर त्यालाही कंट्रोल करण्याचा आता तेच इथं आहे आणि विशेषतः माझ्या बाजूला आहे. पहिले आयुक्त म्हणून त्याची शासनाने इथे नियुक्ती केली आणि शासनाच्या माध्यमातून जे जे वक्फ बोर्ड असेल, मौलाना आझाद फायनान्स कॉर्पोरेशन असेल किंवा मायनॉरिटी डिपार्टमेंट असेल किंवा आमच्या ज्या सरकारच्या अनेक यंत्रणा ज्या माध्यमातून या वक्फ बोर्डाच्या माध्यमातून असो का मायनॉरिटी डिपार्टमेंट हे करण्याचं काम मला वाटतं सहज आता सन्माननीय मोहीत साहेब हे करतील अशी मला त्यांच्याकडून अपेक्षा. आता सगळ्या समाजाच्या ओके ओके एक लक्षात घ्या
इथे जे काम करतात उभा करतात त्याच्या माध्यमातून आणि राज्यामध्ये एखाद्या देश पहिल्या राज्याने कोणती कामगिरी केली असेल तर काही लोक ते मोजके त्यांची संख्या पाहिली या माध्यमातून चालू करण्याचा प्रयत्न करतात. ही राजकारणामध्ये जे तुम्हाला म्हणू लागलो जबाबदारीने म्हणू लागलो कुठेही याचा पवित्रामध्ये कुठेही दाग लागणार नाही त्याची दक्षता घेणं हेच मुसलमान आहे. मला मुसलमान समजत नाही अशा काही लोकांना जे काही काँग्रेसगिरी करण्याचा राजकारण लागले त्यांना पहिले तर जे आयुक्तालय समजत हे काय आहे हे समजत नाही कुठं आहे हे समजत नाही. आता या ठिकाणी त्यालाही काही लोकांनी विरोध केला कुठं असायला पाहिजे नाही असायला पाहिजे 1500 वकील इथे येतात वरती. आता मी हे सर्व घेऊन हे तात्पुरतं आहे मी क्लिअरेशन तुम्हाला हे दिलं की हे तात्पुरता मला हे कार्यालयाची तर पुढे भविष्यामध्ये आयुक्तालय बनवणं याची गॅरंटी नसते. आणि मी ज्या खात्याची जबाबदारी स्वीकारली जसं मी नरेंद्र मोदी साहेब आमचे देशाचे पंतप्रधान 6,000 रुपये देतात. मी राज्याचा कृषी मंत्री असताना राज्यही 6,000 देईल लोकांनी माझी टिंगल लावली परंतु आज 6,000 रुपये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आदरणीय देवेंद्रजी अजित पवार त्यांच्या तिजोरीतून मंजुरी दिली आणि अकाउंटवर 6,000 रुपये चालले. हे माझ्यासारख्या मोठ्या कार्यकर्त्याला इतका मोठा काम करण्याची संधी मिळाली त्या संधीचं मी सोनं केलं. आता मी या खात्याचा मंत्री आहे. वनन विभागामध्ये कागद तेलान गोडाऊन वनन विभागाच्या वतीने मार्केटिंग व्हायला पाहिजे. शेतकऱ्यांचा घेतलेला माल 24 तासाच्या आत त्याचा पेमेंट नाही दिला तर त्यांना जेलची हवामी खावं लागेल. कोण किती मोठा आहे छोटा आहे याचा अंदाजा घेतला जाणार नाही. मी एक कार्यकर्ता आहे मला कार्य करण्याची संधी एकनाथ शिंदे साहेबांनी दिली. त्याचा सोनं कसं करायचं आहे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत काय देईल मी पहिलेच बोललो मी ज्या सरकारमध्ये मंत्री आहे ते हिंदुत्ववादी सरकार आहे. जेव्हापासून मायनॉरिटी डिपार्टमेंट स्थापन झाला तेव्हापासून कधी इतकी मदत मिळाली नाही. इतकी मदत आम्हाला सरकारने केली. मी काही प्रचारसभेमध्ये बोलत नाही काही प्रचारासाठी बोलत नाही परंतु जे सत्य आहे माझ्या डिपार्टमेंटचं आहे मी त्या जबाबदारीने बोलू लागतो तर त्यांनी ज्या या सरकारमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी मदत केली हे माझा समाज आणि मी कधीही नसू शकत नाही. आणि हे सर्व करताना त्यांनाही अनेक लोक बोलतात काही लोक आता त्याच्याबद्दलही आम्हाला बोलतात की वक्फ बोर्डाला पैसे का दिले. आता वक्फ बोर्डाला पैसे म्हणजे बोर्ड हा सरकारचा एक पार्ट आहे सरकारी ऑफिस आहे आणि फार पहिले देते -0 पैसे देतो परंतु काही 0 लोक त्यालाही काहीतरी बोलतात त्याला तू असं मी कुणाचं नाव घेतलं तुम्ही त्याला जोडू लागले मला वाटलं जरंगे जे ऑपरेशन केलं त्याचा उल्लेख केला मी. जरंगे पाटील साहेब या महाराष्ट्रामध्ये एक आगळा वेगळा डॉक्टर आहे त्यांनी मुस्लिम समाजाच्याबद्दल रिझर्वेशनाचे जे त्यांचे नाही द्यावं असं बोललो मी त्यांचं स्वागत केलं आणि मी त्यांचं स्वागत करताना कुठेही याच्यामध्ये राजकारण नाही आहे कुठेही मी याच्यामध्ये जे आहे जरांगे सिल्लोडला पाकिस्तानात नाही म्हटले जरांगे साहेब नाही म्हणले कोणतरी बोललं त्यांचं ऑपरेशन केलं मी काय केलं कुणाला सांगितलं आणि मी पहिलेच बोललो की मी छोटा कलाकार आहे साधा माणूस कार्यकर्ता कुठे काम नाही करू शकत सचिन थोडं मागव आणि मी माझ्या राजकीय आहे त्यांनी आता सगळी आता काम नाही केलं तर आमचं विरुद्ध होणार आहे तर आम्हाला त्यांचंही स्वागतच करावं लागेल. शेवटी लोकशाहीमध्ये जे लढतात त्या लोकांना बाबासाहेबांनी एक अधिकार दिलेला आहे की ज्याचं नाव महाराष्ट्र राज्यामध्ये आहे तो राज्याची देशामध्ये नाव आहे लोकसभेमध्ये जिल्ह्यामध्ये नाव आहे जिल्हा परिषदेमध्ये नाव आहे आणि बाबासाहेबांचा मी एक छोटासा अनुयायी तुम्ही असाल पण मी कार्यकर्ता जरांगेंचे आभार मानले चांगली हे सोलापूर आता ही मला सोलापूरचे अनेक ठिकाणी माझ्याबद्दल राज्यामध्ये आणि टोपीचा लोकसभा संपली आता विधानसभा आणि आता कसं आहे का ते टोपीचा प्रेम आपला वेगळा या प्रेमाच्या टोपीचा सन्मान करताना मी पहिली जी आमची टोपी होती त्याच्यामध्ये ही टोपी हजारो लोकांनी माझा सत्कार केला माझा सन्मान केला त्यांनी माननीय मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र सरकारचे आभार मानले. मायनॉरिटी डिपार्टमेंट
देण्यामध्ये काही कमी पडत नाही. आणि याचा तुम्हाला काही दिवसानंतर ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका होतील त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांसोबत सर्व जाती धर्माचे लोक राहतील याची गॅरंटी मी देतो. बाकीचे लोक काही राजकारण करत असतात तर तो जे शेतकऱ्याचा मुलगा म्हणून ज्या पद्धतीने मुख्यमंत्री महोदय काम करतात मला वाटतं की त्याला कॉन्ट्रेसी करण्यासाठी काही लोक छोटे मोठे बी त्यांना विरोध करतात. नाही करायला पाहिजे. जो माणूस काम करतोय त्याचा सन्मान करायला पाहिजे. ज्यांनी केलं त्याचा कौतुक करायला पाहिजे. अशा पद्धतीने मला ज्या जोपर्यंत समजतं परंतु मला असं वाटतंय की या एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारने मोठ्या प्रमाणावर न्याय देण्याचा तुम्ही जरांगेंचे आभार मानले आणि त्यानंतर तुम्ही सुद्धा मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो जिवंत होताना पाहिला आहे. तुम्हाला वाटतं का सगळ्या सोयऱ्यांना मिळावं आणि सरसकट मिळावं तुम्हाला? कसं आहे त्याच्यामध्ये